प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास पालकची भाजी, ही पालकची भाजी ताजी भाजी आणली आणि ही पालकची भाजी ताजी आणून कापून घेतली आणि याचं खोबरं, ओलं खोबरं, लसूण, ओल्या खोबऱ्याची आज मी तुम्हाला पालकची भाजीची रेसिपी करून दाखवणार आहे. ओलं खोबरं, त्याच्यामध्ये टमाटर, अशा प्रकारे ही पालकच्या भाजी आपणास पातळ मोहरीची फोडणी देऊन करून दाखवणार आहे. नवीनच पद्धत आहे, कारण मी खोबरं टाकून करीत आहे. ओलं खोबरं आहे नारळाचं. तर आता ही जी पालक भाजी आहे, तर हिच्यामध्ये ए सी के जीवनसत्व आहे, लोह आहे, आपल्या डोळ्याला रोगप्रतिबंधक शक्ती आहे. एवढंच काय तर आपल्या हृदयाला सुद्धा याच्याने असं आराम असतो. आणि एवढंच काय आपल्या डोळ्याला सुद्धा आरोग्य लाभते. तो ही जी पालकची भाजी आहे, ही खूप गुणकारी भाजी आहे. तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला ही पालकची खोबरं घालून भाजी करून दाखवते. तरी कशी करता, ही धुतली, कापून घेतली, अर्धी जोड घेतली आणि बघा आता याच्यामध्ये काय काय घ्यायचं. हे ओलं खोबरं बघा, एवढं ओलं खोबरं घेतलं, छान आहे, धुवून घेतलं, फोडून घेतलं. याच्यामध्ये 4-5 फोडी लसणाच्या पण घेतल्या आणि मग बघा आता एवढं ओलं खोबरं, याच्यामध्ये 4-5 मिरच्या हे पण टाकून द्यायच्या. 4-5 मिरच्या, ह्या 4-5 लसणाच्या फोडी ह्या पण टाकून द्यायच्या. आणि याला काय करायचं, थोडं मीठ घालायचं, म्हणजे बारीक होईल, ते लवकर बारीक होईल. नाही याचा लगदा तयार करायचा. मी आता मिक्सरवर याचा लगदा तयार करते. बघा आता हे जे खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण, बघा याचा असा लगदा तयार झाला. हे बघा असा याचा लगदा तयार झाला. आणि मग आता काय करायचं, याला आपण फोडणी द्यायची. मग गॅस पेटवायचा, कढई ठेवली, गॅस पेटवला, 1 पडी तेल टाकायचं. एक पडी तेल टाकायचं आणि याला मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी टाकायची, जास्त मोहरी टाकायची, कमी गॅस करायचा. मोहरी जळू द्यायची नाही, मोहरी जळू द्यायची नाही. आता बघा मोहरी फुटते आहे मोहरी, छान फुटते आहे मोहरी, छान फुटली. हे बघा जळू द्यायची नाही. तर हे बघा आता हे टाकायचं, हे टाकून द्यायचं. आता आपण जो खोबरं, ओलं खोबरं आणि याचा जो लगदा तयार केला आपण, हिरवी मिरची, लसूण, तर तो लगदा तयार झाला. आणि आपण मग काय करायचं, असं फिरवायचं, थोडा गॅस फुल करायचा. आता हे मोहरी आणि हे होऊ द्यायचं, थोडा वेळ, 2 मिनिट होऊ द्यायचं. हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये. आणि हे जोपर्यंत होते तोपर्यंत त्याच्यामध्ये हे टमाटर पण शिजू द्यायचं. टमाटर पण शिजू द्यायचं, शिजू द्यायचं. गॅस मीडियम ठेवायचा. हे होऊ द्यायचं, लगदा जरा चांगलं होऊ द्यायचा. खोबरं, टमाटर याचा लगदा छान होऊ द्यायचा. कमी गॅस करायचा, थोडं पाणी टाकून कमी गॅस करायचा. जेवढं नाही म्हणून
किंवा खराब होऊ नये म्हणून थोडं पाणी सोडायचं. पाणी सोडायचं आणि टमाटो हे थोडा वेळ शिजू द्यायचं. झाकण ठेवायचं. झाकण ठेवायचं 2 मिनिट. 2 मिनिट होऊ द्यायचं ते. बघूया आता. बघू आपण. बघा असं लाल झालं ते टमाटर, ते शिजलं आणि लाल झालं. असं फिरवायचं. गॅस पण मिडियमच ठेवायचा. असं फिरवायचं. बघा 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 कसं असं लगदा तयार झाला. छान होत आहे तयार. होऊ द्यायचं. खोबरं जरा थोडं होऊ द्यायचं. फोडणी पण चांगली आहे. सुंदर वास येतो आहे. सुंदर असा वास येतो आहे. बघा कलर लाल झाला याचा. आणि मग काय करायचं, हे पण पाणी धुवून टाकायचं. अजून पाणी लागेल त्याला. अजून आपल्याला पाणी लागेल. ते भाजी शिजायला पाणी लागेल. आता ही भाजी आपण कापलेली पालकची भाजी टाकून द्यायची. सुंदर अशी शिजून जाईल. आणि हलवायची. थोडा वेळ हलवायची. या मसाल्यामध्ये म्हणजे आपल्या याच्यामध्ये हिरवी मिरची, नारळ, खोबऱ्याचं आणि याच्यामध्ये थोडी अशी होऊ द्यायची. ही आपण फिरवली आता ही छान. हे बघा आता. आता काय करायचं, आपण हळद टाकायची. थोडी 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 हळद टाकू. थोडं मीठ चवीला. आपण या खोबऱ्यामध्ये थोडं मीठ घेतलं होतं. मग आता इथे पण थोडं कमी मीठ टाकायचं. कारण पालकची भाजीला जास्त खारी व्हायला नको म्हणून एवढं मीठ पुरे झालं. बघा आता हे शिजत आहे. किती सुंदर झालाय. खूपच 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 सुंदर दिसते. खूपच खूपच सुंदर दिसते. तिचा कलर बदलला का, की आपण हळद टाकली. आता तिचा कलर बदलला. आणि बघा 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 थोडा फुल गॅस केला मी. तर आता अजून आपण थोडा वेळ हे शिजू द्यायची असते. म्हणून काय करायचं, पाणी टाकायचं. 1 फुलपात्र भरून पाणी टाकायचं. शिजू द्यायचं. उकळी झाली का, उकळी झाली का मग हे बा पा कशी उकळी येते तिला. तर सुंदर भाजी तयार होईन आपली. हे पाणी सगळं टाकून दिलं तरी चालेल. आपल्याला पातळ भाजी करायची आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, याच्या बरोबर भातही खाल्ला तरी आपल्या तोंडाला चव येते. बघा कलर किती सुंदर आहे. आणि आता याला मी काय करते, 10 मिनिट शिजू देते. झाकण ठेवते. आणि गॅस मीडियम, गॅस मीडियम. बघा टेम्परेचर मीडियम, टेम्परेचर मीडियम. आणि 10 मिनिट होईल म्हणजे आपली भाजी सुंदर तयार. बघा आता. बघा हे बघा. आता आपण 10 मिनिट शिजू दिली. हे 10 मिनिट तिचा बघा. आता गॅस चालू आहे. बारीक केला. आता मी हा गॅस बंद करते. ही आपली भाजी तयार झाली आहे. बघा ओल्या खोबऱ्याची टमाटर टाकून अर्ध्या जोडीची पालकची भाजी मी तुम्हाला अशी तयार करून दाखवली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पातळ भाजी खाल्ली, पोळी बरोबर खा, भाकरी बरोबर खा, भाता बरोबर खा, तरी तिची चव खूप टेस्टी असते. तर आता बघा मी तुम्हाला ताटात काढूनच दाखवते की कशी आली. ओलं खोबरं, टमाटर
आणि तिची चव बघा, तिची चव बघा म्हणजे, आणि मला सांगा, तुम्ही पण करून पहा ही रेसिपी, तुम्ही पण करून पहा बघा किती सुंदर आहे. तर अशा प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पालकची भाजी, ओल्या नारळाची, टमाटे टाकून, हिरव्या मिरचीची मी आपणास कृतीयुक्त करून दाखवली आहे. तुम्ही पण अशीच भाजी करून पहा, की असं म्हणाल की आठवड्यातून एकदा खाण्यापेक्षा दोनदा अशीच ओल्या खोबऱ्याची भाजी आपण करत जा. आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या हाडे मजबूत होतात. हा व्हिडिओ तुम्ही कृतीयुक्त पाहिला आहे. तुम्ही पण अशीच भाजी तयार करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.